जीवाची बळीराजाची व्यथा दुःख भरल्या जीवाची बळीराजाची व्यथा काय नाही आवाज याय नाही पाण्याचा फ्यूज पण हाय ती काय झालंय मोटरला काय का नाच बघ स्टार्टर तर चालू होतंय मोटर का चालू आहे नाही बळी काय रे बसला बाबा डोक्याला हात लावून अरे सकाराम सकाळ धरून पाणी धरतोय आणि मोटरच बंद पडली हो कसं झालंय अरे बघायचं ना काही झाले काय नाही मोटरीला थोडस पाहिल्याशिवाय कसं काय कळण रे अरे सगळं बघितलं सगळं चेक केलं फ्यूज पण हाय ती हा सगळं पण ती मोटरच चालू आहे नाही मग रे आता काय करतो एखाद्या वायर मंडा दाखवतो मोटर जर जळाली असेल ना तर अवघडच होईन बाबा मग आता काय करतो तू एक काम कर गावामध्ये आपल्या भाऊ जाधव आहे एक नंबर काम करणारं मोटरीचं त्याला फक्त जाऊन विचार तू स्वस्तात करीन बघ बरं बरं त्यालाच दाखवतो मोटर तवर तुया मोटरीचं पाणी दिसीन का बघ माझं भरणं आता झालेलं आहे आता मोटर मोकळीच आहे घे पाणी तुझ्याकडे आता बरं 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 झालं होय झालं का भरणं अरे रकमा निम्म भरणं झालंय आणि मोटरच चालू आहे नाही बघ कसं काय बरं बघितलं का नाही नीट मग लाईट बीट गेली असं कुठं नाही रे सगळं बघितलं लाईट आहे सगळं आहे मला वाटतंय मोटरच बिघडली असं मग गोदानी आता काय करायचं रांतर भिजवावंच लागेल सकारा म्हणलाय माया मोटरचं पाणी घे बरं झालं मग कमीत कमी आपलं रान तरी भिजून निघाल ना अरे होय की रकमा पण परत तर लागलच की र मोटर आपल्याला परत बघू ना आता तर भिजून निघतंय ना मग होय आता निघतंय भिजून आताची वेळ निघून जाते ना आपली होय होय बरोबर आहे मोटर तर आपल्याला चालू करावंच लागेल ना होय रे रकमा पहिलं भरणं करून घेतो आणि मग मोटर गावात नेऊन दाखवतो चालतंय मग आपण काय करू तेवढं भरणं उरकून घेऊया हा मी घेतो भरणं उरकून मी जातो राहिलेलं काढतो हा मग मोटर बाहेर काढू आपण इथला राधा अगं सरपंच संपत आलंय ग अगं आई आणते की मी अगं घरातली कामं बी लई पडल्यात बघ घरातली कामं करते कामाला पण जाते परत तुला कामाला पण जायचंय बंगल्यावर जाते ना मग घरातलं आवरून बर अगं सरपण आणायला गेल्यावर तुला बंगल्यावर कामाला जायला उशीर होईल नाही होत उशीर घरातली कामं अशी पटापट करते बघ बरं बाई जा लवकर आणि ये होय आई
होय हो. राधा किती करती, स्वयंपाक बी करती, कामाला बी जाती, सरपण बी आणती. खरंय, कधीच कंटाळा करीत नाही कामाचा ती. किती वेळ झालं वाट बघते, अजून कसा नाही आला यो किसना. आलास वय रे किसना, किती वाट बघायची रे तुझी. झाला थोडा उशीर, पण आलो ना. अरे आलास काय आलास, 1 तास लावला की चांगला. अगं चुकलं, मग आता काय उठा बशा काढू का? बोल की, काय म्हणतेस? दरबारीने मीच बोलायचं वय, तुला येत नाही वय बोलायला. दादा, मला एक प्रश्न पडलाय ग, विचारू का? काय रे, विचार की. माझ्यात काय बघितलंस ग दादा? मी असं येडा गाबाळा राहणारा, रानात काम करणारा गडी. अरे माणसाच्या दिसण्यातून बोलण्यात काय नसतं र. मग कसं असतं? अरे म्हणजे तो कसा आहे कसा नाही, लोकांना मदत करणारा आणि प्रामाणिक. जी ही समज माझ्यात आहे बाई ग. नमस्कार गुल्लू दादा. नमस्ते दिवाणजी. आज गुल्लू दादाची कसं काय आठवण काढली तुम्ही? अहो, धाकट्या सरकारने तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. कशाचं आमंत्रण दिलंय? अहो, रविवारी बंगल्यावरती जेवणाचं आमंत्रण आहे. बर येऊ की आम्ही. थोरले सरकारच येणार होते, पण काही कामानिमित्त त्यांचं येणं झालं नाही, त्यासाठी आम्ही आलो. आणि आई साहेबांनी पण तुमची खूप आठवण काढली. बर काकींनी आमची आठवण काढली काय? मग तर आम्हाला यावंच लागल. अरे तो कसा आहे कसा नाही, लोकांना मदत करणारा आणि प्रामाणिक पाहिजे. म्हणजे ही समज माझ्याकडे आहे म्हणते काय तू? अरे तुझ्याकडे आहे म्हणून तर तुझा जीव गुतलाय ना माझा. खरं आहे का दादा तुझं समज? पण माझ्याकडे ना पैका, ना घर, ना गाडी. अरे पैसा घर गाडी असो की नसो, पण एकदा एखाद्याचा जीव गुतला ना, एवढं सगळ्याला काय किंमत नसते रे. तू बोलत असतेस ना दादा, असं वाटतं तुझ्याकडे सारखं बघतच राहावं. सकाराम, हाय सकाराम. बोला की दिवाणजी. आई साहेबांनी बंगल्यावरती रविवारी जेवण्यासाठी आमंत्रण दिलंय. बर येऊ की. तर तू ते गणपला पण सांगाव. हो सांगतो ना. होय रे किसना, तू ह्याच्या आधी तुला कळत होतं का तू मुद्दामून करत होतास र? कळत होतं ग समज, पण आमची परिस्थिती अशी, काय करणार? हाताला काम नाही. अरे काम पैसा भेटणच की, पण संसाराला प्रेमाची गरज असते. खरं आहे बघ तुझं. तू काय मला बोलून देणार आहेस वय? का रे, मी काही चुकीचं बोलले वय? चुकीचं नाही बोललीस तू. मग बरं दादा, असं कवर बसून राहायचं रे, कामाला बी जावं लागेल. खरंय बाबा. अरे तुझ्यापाशी आले कसं टाइम गेला कळलंच नाही. मला बी आहे ना, तुला खरं सांगू का, तुला सोडून मला जाऊशीच वाटत. काय करणार मी, काम बी करावंच लागेल. जा मग, मी पण जाते, आई वाट बघत असेल. मी जाऊ का मग? हा जा, नीट जा रे. अगं बाई, ही राधा कशी आहे ना, अजून सरपणाला गेली आणि कुऱ्हाड बी नाही नेलेली. काय माहिती कधी येते. आई आले बघ म्या. आणलं का ग सरपण? आणलं बाई. बरं, आता तुम्ही 2 जण भाकर खाऊन घ्या बरं. मी ताट वाढून आणते तुम्हाला.
घे खाऊन भाकर. खा ना. काय झालंय ग? का सारखंच हसती? नाही आई, काय नाही. बरं जाऊ का गाई, उशीर होतोय. अगं तू खाऊन तर घे की. नको, झालं माझं बास. अगं तू खाल्लं पण नाही काही, खाऊन तर घे ना. नको, थोडं फार खा. कामाला जायचंय तुला. नको, जाते मी आई, राहू दे. काय झालंय काय माहिती बाई पोरीला. नीटधड नाही जेवत, नाही नीटधड बोलत, नुसतीच हसती. काय झालंय कुणास ठाऊक. विचारलं तर नीट सांगत पण नाही. कुणाला विचारावा काय. काय झालंय मोठेला? बघा ना, जा आली. का होय. बाबा चेक करतो. काय झालंय मालक? चालूच व्हाय नाही. मी किती वेळचा आदाबतोय पण. मोटर ही जळालेली आहे, आधीने मोटर खराब झालेली पूर्ण ही. बघा ना तेवढं मालक, होत असले नीट तर. माझं ऐका तुम्ही, ही नवीनच घ्या तुम्ही. बरोबर आहे तुमचं. तुम्ही तुमचा फायदा नाही बघितला. कारण कसं आहे का, आम्ही शेतकऱ्यासाठी चांगलंच सांगतो. होय होय, मला सांगितलं होतं ह्याच दुकानात जा म्हणून. तिथं शेतकऱ्याचा फायदाच बघतात. हा चांगलं तुम्हाला तेच तर सांगतो तुम्हाला, ही नवीन घेतलेली परवडून तुम्हाला. होय होय. अहो शेतकरी जागला तर जग टिकणार आहे. जाऊ का मग मी? हो चालतं. मला वाईस हात लावा ना. हा लावतो मी. आलं वर पिलू. काय रे बाळा, काय झालं? अगं माये, मास्तर आहे ना, फी मागितली. मग कशाला एवढं तोंड पाडून बसलाय? देऊ काय आपण थोड्या दिवसांनी? अगं मास्तर 15 दिवस झालं सांगतोय, पण मी ढकलत पुढे चाललोय. असं वय. मी आता आबा आलं ना, आबाच्या कानावर घालते, देते पैसे. बर. हा? पैसे काय आपल्या बुडवायचे का शाळेचे? द्यायचेच. हाच बघू आता. माये, बोल ना. मला बी समजतंय, पण मी काय करू? मास्तरने पैसे मागितले, आपल्याला पैशाची अडचण आहे. अरे मी समजा खरं झालं, पण मी तुला म्हणलं ना, आबासने येऊन दे, मी आबासने सांगते ना. हा, तू नको काय काळजी करू. हा, तू विचार. मी विचारते ना आबाला. हा, आबा येतीलच आता, विचारते मी आबाला. ए पिल्या, हा, जेवला का? नाही अजून नाही भाकर खाल्ली. कार खायची. काय नाही, आत्ता चालूय शाळेत. अरे भाकर नाही खाल्ल्यावर कसं व्हायचं? नको, मला नाही भूक. अरे घे भाकर खाऊन. अहो धनी, त्याच्या शाळेत मास्तरनी पैक मागितले तुला. होय. आणि मोटरीचं काय केलं? अरे मोटर गावात मिळती. वायरमन म्हणला तुम्हाला नवीच टाकावं लागेल, ही काय नीट नाही व्हायची.
आता काय म्हणायचं त्या मोटरला तरी काय थोडा दिवस झालं होय हो. अरे 15 वर्षापूर्वीची मोटर आहे ती. मला तर काही कळनाच आता काय करावं आणि काय नाही. धनी नाही कुठं काय झालं ना तर मी माझ्या गळ्यातलं काढून देऊ. हा ती घेऊन मोडा आणि पैक करा आणि मोटार तर लागणारच नीट करायला. होय की रखमा. नाही तर मग नवीन घेऊ आपण. जेवायचं ना बाळा. चुकलंय. अरे पिल्या भाकर घे खाऊन. नको अरे भाकर नाही खाल्ल्यावर कसं व्हायचं? मला नाही भूक. अहो धनी त्याच्या मनच लागा नाही बघा. त्याला मास्तरने शाळेत पैक मागितली ती. आणि त्या मोटरीचं काय झालं हो आपल्या? अरे वायरमन म्हणला मोटर लई जुनी झाली, नीट नाही व्हायची, नवीच टाकावं लागणार आहे. आता त्याला तरी काय थोडं दिवस झालं वय व कवाची मोटर आहे आपली ती. अरे रखमा माझं तर ना हात पायच गाळलंय बघ. तुला जा बाळा तू बाईस खेळायला. धनी हा तुम्ही माझं हे गळ्यातलं घेऊन जावा. अरे रखमा तुझं गळ्यातलं नेऊन काय करू? अहो तिकडं सरा पकडा घाण टाका नाही तर मोडा काय बी करा पण मोटर तर नवीन आणावंच लागेल ना. अरे रखमा तुला एवढा डाग आहे ग. अहो धनी तुम्ही आहेत की वर. हा तुम्ही असल्यावर हे दाग दागिने काय आहे ती कवडी मोलाची आहेत मला. अगं रखमा किती दिवस असं मन मारून जागायचं ग. कधी तुला साडी आणली नाही नवी, कधी तुला डाग आणला नाही. अहो धनी आज ना उद्या आपल्याकडं पैसा आलं तर तुम्हीच करणार आहेत ना हो मला. अगं रखमा कशी आहेस ग तू? कधी कोणत्याच गोष्टीचा हट्ट धरला नाही, मला हे घे म्हणली नाही, मला ते घे म्हणली नाही. धनी तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. आता निरोप तर सर्वांना द्यावं लागतील, पण साहेब बी आपले आता जवळचे झालेत. साहेबांना सुद्धा फोन करून सांगावं लागेल. ठीक आहे सर. अरे बापरे, सावकाराचा फोन. ह्याचं काय काम काढलं बाबाईने? हॅलो, नमस्कार साहेब. बोला सावकार, कशी आठवण काढली? रविवारी बंगल्यावर छोटासा कार्यक्रम ठेवला आहे. हो का? हा हा, काय कार्यक्रम आहे? आणि राज्याचे मुख्यमंत्री साहेब येणार आहेत तेव्हा. मंत्री येणार आहेत? आम्हाला असं काय नाही, आम्हाला आणखीन काय असं सांगितलं नाही काय. तुम्ही आपले जवळचे म्हणून तुम्हाला फोन करावा म्हटलं. अहो तसा आमचा खाजगीच कार्यक्रम आहे, परंतु तुम्ही आमच्या जवळचे झालात ना, त्यामुळं म्हणलं साहेबांना फोन करावं. आणि मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आहे. घरगुती कार्यक्रम आहे म्हणा की. हो नक्की यायचं बरं का? ठीक आहे ठीक आहे ठीक. हो हो, येतो येतो. ठीक आहे. सावकारीचा कार्यक्रम आहे काय? मुलगी बघायचा का काय असा कार्यक्रम आहे काय? मंत्री साहेब येणार आहेत. मग तर आपल्याला जावं लागेल. नक्की जावं लागेल.